देवळाली TDR घोटाळ्याचा निर्णय नियमच बदलवण्याची पाळी त्यांच्यावर आली आणि त्याची किंमत कमी करावी लागली, हे आमचं यश आम्ही समजतो। आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना 24-25 मध्ये शैक्षणिक वर्षासाठी वया, लेखन साहित्य, प्रयोगशाळा, साहित्य खरेदी यामध्ये जे काही खर्च केला गेला आहे, 300 रुपयाचा ड्रेस मागील वर्षीपर्यंत पुरवठा होत होता, 360 रुपये, 370 रुपये। या वर्षी एका कंपनीला काम देऊन 1170 रुपयामध्ये तो ड्रेस पुरवठा करण्याचं काम झालं। म्हणजे लुटारूची हद झाली, लुटण्याची हद झाली। एखाद्या दुसऱ्याच्या शेतात जो बैल घुसतो त्याला, किंवा लुटारू जो म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये हिरवा चारा खाण्याची सवय असलेल्या बैलाला घंटा बांधली की त्या घंट्याचा आवाज येतो, त्याला त्या गळ्यात घंटा बांधला जातो, त्यामुळे त्याला वाटतं की आता माझ्या घंट्याचाच आवाज, माझ्याकडे कोणी बघणारे नाहीत, म्हणून तो राजरोसपणे अधिक खायला लागतो। असे बैल या राज्यामध्ये घंटा बांधलेले अधिकृत मंत्र्यांच्या रूपाने लुटण्यासाठी तयार झाले। 1100 रुपयाला ड्रेस, 1150 रुपयाला 350 रुपयाचा ड्रेस हा राजखरेदीला, किती लूट असावी। आणि लाज शरम अजिबात काही ठेवली नाही। म्हणजे जितकं ओरबडून खाता येईल राज्य तेवढं ओरबडून खा, आणि एकमेव आमचा धंदा चंदा लो धंदा दो, हाच काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे। म्हणून त्याची मालिका ही भ्रष्टाचाराची प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। SD महामंडळाच्या बसेस खरेदीचा निधी आहे। अहो किती दिवस फाईल राहावी 2200 बस खरेदी करायसाठी? साधारणतः ही फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल सही होण्यासाठी जाऊन, कारण सगळ्या गाड्या भंगार झाल्या आहेत, सरकार भंगार आणि SD महामंडळाच्या गाड्याही भंगार। 2200 गाड्या खरेदी करण्यासाठी कमिशन मिळत नाही म्हणून CMO ऑफिस सही करत नाही, केवढं दुर्दैव आहे। आणि पोरांना, प्रवाशांना त्या भंगार गाड्यातून प्रवास करावा लागतो। इतपत खाण्याची मर्यादा या सर्व महायुतीच्या लोकांनी सुरू केली आहे। काय भाषणं असे होतात, घोषणा, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो खाता है उसको साथ में लिए बगैर नहीं छोडूंगा, हा नवीन नारा आता महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। सगळ्या एजन्सीचा वापर करून CBI, ED, इन्कम टॅक्स दबाव आणून, सगळ्या बदनाम करून किंवा ज्यांच्यावर आरोप करून त्यांना आपल्या पक्षामध्ये त्या सगळ्यांना घेण्याचं काम भ्रष्टाचाऱ्यांना हे राजरोसपणे सुरू आहे। म्हणून आम्ही खरं तर या अनेक मुद्द्यांची मालिका आहे, सर्व मुद्दे इथे सांगता येत नाही, पण मी एवढंच सांगेल की हे सगळे मुद्दे येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मांडू आणि या सरकारला नक्कीच आम्ही विचारू। एक शेवटचे 2 विषय आहेत की दुष्काळी मदत, मी सांगितलं मागील वर्षी राज्यातल्या शेतकऱ्यावर प्रचंड दुष्काळाचं संकट होतं, अगोदरच दुष्काळ घोषित करण्यास सरकारने गोंधळ घातला आणि आम्ही आवाज उठवल्यानंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली, परंतु NDRFच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारकडून जे मदत मिळायला हवी होती, आजही दुष्काळी भागात केंद्र सरकारने कुठलीही मदत दिली नाही, अवकाळीची मदतही मिळाली नाही, जसं काही जणू शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही। म्हणून समृद्धीतून पुणे रिंग रोडमधून आणि हॅममधून जवळपास 1 लाख कोटीचे टेंडर 10% कमिशन घेऊन, मंत्र्यांचे 10%, खालचे पुन्हा 15-20% वेगळे, असे मंत्र्यांचे 10, 3% तीनही प्रमुखांचे 10-10%, आणि हे टेंडर 30% ते 35% अभाव दिले।